बीडमधल्या महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर आता तपासानं गती पकडली आहे। 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, तर बीडची बदनामी केल्याचं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना खासदार बजरंग सोनवणेंनी प्रत्युत्तर दिलंय। लष्कर तोयबापेक्षा भयानक संघटना परळीमध्ये असल्याची टीका सोनवणेंनी केली आहे। पाहूयात। घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्तीच्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केली। दहशतवादी संघटना आहेत, लष्करी तोयबा त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठं आहे तर ती परळीमध्ये आहे। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि पुढच्या काही तासातच 5 संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। महादेव मुंडेंची निर्घृणपणे हत्या होऊन तब्बल 21 महिने उलटल्यात। त्यानंतर ही पहिलीच कारवाई झाली आहे। तसंच संशयित आरोपी गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक रवाना झालंय। हा तोच गोट्या गीते आहे जो सरपंच संतोष देशमुख हत्येतला मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराडचा राईट हँड मानला जातो। तर ज्यांना पकडलं त्यांना सोडायचं नाही असं मनोज जरांगे म्हणालेत। माझं मुख्यमंत्र्याला सरळ सांगणं आहे, आरोपी धरलेले सोडायचे नाही। चौकशी केली आणि ते आढळून नाही आला, आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो। जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी, एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात। आणि जेवढे त्या ताईनं नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे, एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही। बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली, ज्यात 8 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर बीड बेमुदत बंद राहणार असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय। जर यांचे आरोपी 8 दिवसात अटक झाले नाही, बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही। बीड जिल्हा 100% बेमुदत कडकडीत बंद राहणार, एक बी रस्ता काही सुरू राहणार नाही। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनीही ज्ञानेश्वरी मुंडेंचं म्हणणं ऐकून घेतलं, SITकडे तपासही दिला। तर ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटू नयेत म्हणून धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले असा आरोप जरांगे यांनी केला। गरीबाचे लेकरं मारता आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकू न राहिलं, 2-2 मंत्री आहेत, लाजा वाटला पाहिजे तुम्हाला। शेवटी आपली लेकबाळ आहे, हिला जातीत तोलता। तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसन, पळीतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरवल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येड घालतो होता। ह्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी। एवढा मोठा नावाचा माणूस एका प्रकरणात माझ्यासह बीड जिल्ह्याची 200 दिवस बदनामी केली असं धनंजय मुंडे म्हणाले होते। त्याला खासदार बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिलंय। धनंजय मुंडेंची नौटंकी असून लष्कर तोयबापेक्षा भयानक संघटना परळीत असल्याचं सोनवणे म्हणाले। माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम, आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्तीच्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केली। आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत, लष्करी तोयबा त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठं आहे तर ती परळीमध्ये आहे। आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका। वा काय इतकी नौटंकी! संगीत दिघोळे असेल, किशोर फड असेल की आजचे हे सगळे 40 मर्डर्स आणि खून परळीत झाले, त्याची नोंद सुद्धा नाही। फक्त 4 खून उघडकीस आलेत तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं। बीड पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड ज्या वाल्मिक कराडला सांगितलंय, तोच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास आहे। आणि महादेव मुंडेंच्या हत्येवरून पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचाही संशय वाल्मिक कराडवरच आहे।
हो, मी मुख्यमंत्री साहेबावर समाधानी आहे. माझा आता विश्वास आहे. मी जे हे अधिकारी दिलेत त्यांच्यावर माझा जास्त विश्वास आहे की या आरोपीपर्यंत म्हणजे आरोपी तत्काळ अटक करतील म्हणून. माझा नवरा राजकारणी नव्हता. हे वादच झाला प्लॉटबाबत. हे प्लॉटिंग म्हणजे फोन आला आणि तपास थांबिला. मी सातत्यानं म्हणत आहे की वाल्मीकरांनी का फोन केला, मग ते जर खुनात नसेल तर त्यांनी तपास का थांबवला. माझा हे प्रश्न सारखाच आहे. माझा आता थेट आरोप आहे की वाल्मीकरांनी हे खून घडवून आणला. सध्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे लवकरच मुख्य सूत्रधारही हाती लागेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. अशोक काळकुटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.